चला मैत्रिणींनो, 2 दिवस शिवणाचा व्हिडिओ आला नाही का नाही. घरातली इतरही कामं आपल्याला असतात, पण म्हटलं नाही आपला छंद जर आपण जोपासलाच पाहिजे. चला आज तरी काहीतरी नवीन बनवूया, नवीन शिकूया. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. चौरंगाचा कवर बनवण्यासाठी उंची होती याची 18 बाय 18 चौरंगाची उंची होती, पण मी 19 बाय 19 किंवा 19.5 घेतलं तरी चालेल, कारण फोल्डमध्ये हे जाणार आहे. त्यासाठी मी तसं माप घेतलेलं आहे आणि खूप छान आपलं कवर तयार होईल. फक्त आपलं कसं असते की गृहिणीचं घरातले कामं आवरून हे सर्व आपला छंद जो जोपासतो ना आपण, त्याच्यामध्ये बाकीचे कामं झाल्यावरच आपण याला प्राधान्य देतो. म्हणून मी काय करते, आज जेवढं झालं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. पण राहिलेलं आहे ना पुढच्या भागात, म्हणजे पार्ट 2 मध्ये तुम्हाला पूर्ण दाखवेल, कारण उद्या परत संडे आला. संडेला अशी जास्तीची कामंसुद्धा असतात. त्याच्यामुळं बघा, आता आजची दिनचर्या अशी होती, तेच तुम्हाला दाखवते. असं छान मी हिरवा कंच रंगाचा कपडा घेतला आणि 19 बाय 19 किंवा 19.5 20 असंही घेऊ शकतात. मी 1-1.5 इंच जास्त घेतलं तर फोल्डमध्ये आपल्याला जाणार आहे ते. आणि मी खूप छान अशी त्याला पानं पण मला लागणार आहे, म्हणून मी पान आणलं एक तोडून. बघा, हे पान बघा ना, तर खूप छान असं आकारात होतं. म्हणजे हे थोडंसं शिलाई मारल्यावरही छान राहणार होतं. म्हणून मी काय केलं, बघा आता हा कॅनव्हास आहे पातळ एक, आणि त्याच्या मापाची मी पानं कापून घेणार आहे. आणि हे पान होतं मध्ये जे होतं ना 4.5 आणि उंचीला होतं 9, म्हणजे ते पानाचं होतं. तसंच मी घेतलं आणि थोडं जास्त घेतलं. मी मध्ये 5 होतं आणि वरचं तर 9 इंच असं घेतलं लांबीला. या पद्धतीने आपलं पान होतं. आणि बघा आता मी कसे त्या पद्धतीने पानं कापून घेतले. तुम्ही पण असं करू शकता किंवा मापानं घ्याल तर अंदाजाने बघा, मधातला भाग 5 आला पाहिजे आणि आकारात असं उंचीला 9 असे पानं कापून घेतले. तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा इथे उपयोग करू शकता. आणि बघा आता हे 2 ग्रीन पानं घ्यायचे, म्हणजे 2 ग्रीन घ्यायचे. आणि हे बघा, हे कॅनव्हास किंवा आपली शॉपिंग बॅग अशी ठेवायची. आणि आता बघा अशी पूर्ण शिलाई मारायची. खालचा भाग राहू द्यायचा एवढा, कारण तो उलटं करण्यासाठी आपल्याला कामात येईल. बघा या पद्धतीने शिलाई मारली. आता मी उलटून घेते, म्हणजे हे कॅनव्हासमध्ये आलं पाहिजे. इकडून तिकडून ग्रीन पानं दिसतील, असं खूप छान आपलं पान तयार होईल. बघा, पानाला स्टोक काढण्यासाठी थोडंसं आपण पिनीचा वगैरे वापर इथं करू शकतो. या पद्धतीने छान पान तयार झालं. तर वरून पण अशी शिलाई मारायची आहे. तुम्ही लेस लावू शकता, पण मला वाटलं जास्त ग्रीन दिसण्यासाठी ग्रीन लेस नव्हती ना, म्हणून मी लेस नाही लावली. असंच ठेवणार आहे मी. बघा या पद्धतीने मी सर्व पानं तुम्हाला शिवून दाखवते, नंतर तुमच्यासोबत बोलते किती आपले पानं तयार होतात. आज बघूया, कारण याला वेळ लागला आहे. बघा या पद्धतीने खूप छान आपलं पान तयार झालं. अशीच आपल्याला पानं तयार करायची आहे. आणि ती अशी छान अशी शिलाई मारून घेतली ना, तर दाब शिलाई, तर छान असं पान दिसणार आहे. बघा या पद्धतीने, कारण आपण जर अशी पानं, मी लेस पण लावणार होती, पण मला असं वाटतं असं ग्रीनच राहू द्या तुम्हाला लावायची असली, कारण मला ग्रीन लेस नाही मिळाली. माझी आहे तर सोनेरी आहे ती, मग म्हटलं इथे नाही वापरणार मी. बघा असं झालं आपल्याला. या पद्धतीने मी 16 पानं तयार करून घेतलेलं आहे. वेळ लागलाय थोडा. मैत्रिणींनो, कसं असतं माहिती, कोणतंही शुभ काम असलं ना आपल्याला चौरंग लागतेच. चौरंगावर आपण आज खूप छान कव्हर करणार आहे. फक्त काय झालंय, आज तुम्हाला अर्ध बघायला मिळेल आणि अर्ध बहुतेक पुढच्या पार्टमध्ये म्हणजे उद्या वगैरे दाखवेल. कारण शिवण्याचं कसं आहे, जेवढं होईल आपलं कामं वगैरे घरातलं सर्व आवरून तेव्हा मी शिवत असते. ची वेळ झाली ना झाडझूड वगैरे करून मग बघेल घरातच, नाही तर मग मी उद्या करेन बाकीचं. कारण मग कंटाळा सुद्धा येतो, कंटाळा आला ना तर काम खूप छान असं होत नाही. बघा मी असे पानं बनवून घेतले, खूप सुंदर हिरवे आणि खूप छान होणार आहे आपलं चौरंग कवर. कोणालाही बघितल्याबद्दल बरोबरच आवडेल. बघा या पद्धतीने सर्व असे पानं केले. 16 पानं तयार केले मी, कारण पहिले जोडले, मग परत फोल्ड करून शिलाई मारणं, हे सर्व कसं केलं. एक पान मी तुम्हाला दाखवते, तशाच पद्धतीने हे सर्व पानं केलेलं आहे. बघा किती सुंदर पानं दिसत आहे बघताच, कारण कलर पण खूप छान घेतलाय, डार्क ग्रीन घेतलेला आहे हा. आणि अशाच पद्धतीने घरगुती जे आपल्याला आठवते किंवा आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. आपले छंद नक्की जोपासा, मी नेहमी म्हणते. पण तुमचं खूप खूप धन्यवाद. जेव्हा तुम्ही कमेंट करताना तेव्हा मला खरंच खूप छान वाटते. आणि मी एक कमेंट 2 दिनचर्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कमेंट पण करा. धन्यवाद मैत्रिणी.